नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेत आहोत. प्रिलियम एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं हे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. आता सायन्स 1 आणि सायन्स 2 दोनही सब्जेक्टचा प्रिपरेशन प्लॅन एकच असेल. व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ. प्रिपरेशन करतानाच रिव्हिजन कशी करायची ते पण समजून घेऊ, कारण आपल्याकडं ऑलमोस्ट 60 to 70 डेज राहिलेले आहेत. बरोबर, ह्या 60 to 70 डेजमध्ये हे दोन सब्जेक्ट लय त्रास देतील का नाही. म्हणून प्रिपरेशन करताना पण रिव्हिजनसुद्धा झाली पाहिजे, त्या दृष्टीने प्लॅन बनवला आहे. व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा, नक्की तुम्हाला प्लॅन व्यवस्थित समजून येईल. तरी पण काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आता फर्स्ट टाईम चॅनलवर असाल तर नेहमीसारखं पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ नक्की शेअर करतात. चलो, आता प्रिपरेशन प्लॅन करताना आपल्या हातात हे 2 महिने आहेत. ह्या 2 महिन्यामध्ये पूर्ण वर्षभराचा अभ्यास करायचा आहे, विथ रिव्हिजन करायचे. नीट समजून घेऊ. बघा, 3 स्टेपचं सोल्युशन असणार आहे. 3 स्टेप. त्यातली पहिली स्टेप असणार आहे एक्झरसाइजचे क्वेश्चन्स. हे करणं तर मॅन्डेटरी आहे. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि त्यानंतर टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स. आता हे अशाच फॉर्ममध्ये करायचं आहे. बघा, सुरुवातीला जेव्हा तुम्ही कुठलाही चॅप्टर घेताल तेव्हा सगळ्यात पहिले त्याचे एक्झरसाइजचे जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते प्रिपेअर करा. त्यानंतर PYQs करा आणि नंतर टेक्स्टबुकमधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील त्याच्या रिलेटेड जे बोर्ड क्वेश्चन विचारतं नंतर ते प्रिपेअर करा. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत, PYQ कुठले आहेत, लोड घेऊ नका. सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2चे IMP क्वेश्चन्स म्हणजेच IMP पॉईंट्स सोबत प्रिव्हियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन माझ्याकडे सगळे अवेलेबल आहेत, सगळं तुम्हाला सांगतो. अजिबात लोड घेऊ नका. आधी प्रिपरेशन प्लॅन समजून घेऊ, मग तुम्हाला ते क्वेश्चन मी प्रोव्हाइड करेल. आता मेन पायरी इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. बघा, इम्प्लिमेंटेशन करताना सगळ्यात पहिली स्टेप होती आपली एक्झरसाइजचे क्वेश्चन्स. सगळ्यात पहिलं IMP पॉईंट्स घ्या, क्वेश्चन्स घ्या. इंस्टाग्रामवरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. माझ्या नावाने जरी सर्च केलं तरी तुम्हाला पेज मिळून जाईल. त्यावरती 150K फॅमिली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. तरीसुद्धा मी यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ टाकेल, अजिबात लोड घेऊ नका. आता क्वेश्चन प्रिपेअर करताना 3 स्टेपवरती फोकस ठेवा. क्वेश्चन्स मोठे आहेत, पाठ होत नाही आहे, कळतं आहे, टाईम आहे, अजून पण आपल्या हातामध्ये 60 दिवस आहेत. 60 दिवस जर नीट वापरले तर आपण व्यवस्थित प्रिपरेशन करू शकतो. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका. सुरुवातीला जो क्वेश्चन तुम्हाला हार्ड वाटेल ना त्याला रीड करा, त्यातली कन्सेप्ट नीट समजून घ्या. आता कन्सेप्ट समजून घेताना त्यातले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना त्याला काय करत चला, अंडरलाईन करत जा. म्हणजे आपल्या मेंदूला मेसेज मिळून जाईल की आपला पूर्ण फोकस ह्या इम्पॉर्टंट वर्डवरती असला पाहिजे. सेंटेन्स फ्रेमिंग तर तुम्हाला करता येतं, पण जर इम्पॉर्टंट वर्डच नसतील तर सेंटेन्स फ्रेमिंगला काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळं सुरुवातीला काय करा, रीड करा. एकदा रीड करा, नाही समजणार. दुसऱ्यांदा रीड करा, नाही समजणार. तिसऱ्यांदा नाही समजणार, पण चौथ्यांदा तुम्हाला ती गोष्ट नक्की समजेल. कितीही ॲव्हरेज जरी स्टुडंट असला तरी त्याला 3 वेळा रीड केल्यानंतर ती कन्सेप्ट समजते, कारण 10चा सिलेबस खरंच सोपा आहे. अजिबात त्याला हार्ड समजू नका, इझी समजून जा ना, इझी होईलच. कळलं नक्की. त्यामुळे पहिल्या स्टेपला रीड करा, अंडरस्टँड करा, इम्पॉर्टंट पॉईंट मार्क करा आणि नंतर रफली 2 टाईम त्याचा आन्सर लिहून घ्या. म्हणजे कुठलाही क्वेश्चन्स घेतला, समजा तुम्ही मॉडर्न पिरियॉडिक टेबल जर घेतला, मॉडर्न पिरियॉडिक टेबल घेतला, तुम्हाला त्याचं काय बघायचं आहे की स्ट्रक्चर कसं डिझाईन झालं ते समजून घ्यायचं आहे. मग स्ट्रक्चरमधले पॉईंट्स कुठले कुठले असतील. सुरुवातीला लॉ येईल, पिरियड ग्रुप कशाला म्हणतो ते येईल, किती पिरियड्स आहेत, किती ग्रुप्स आहेत ते येईल. त्याच्यानंतर लॅन्थेनाइट ॲक्टिनाइटचा पॉईंट येईल. त्यानंतर सगळे ब्लॉग्स येतील. झालं, तर 6 पॉईंट्स. बघा, मी किती सिम्पली समजून सांगितले. आता हे जर 6 पॉईंट तुम्हाला सिक्वेन्समध्ये लक्षात असतील तर तुम्ही सेंटेन्स फ्रेम करू शकता ना. मग ते 6 पॉईंट्स काय करा, 2 वेळा लिहून बघा. एकदा मॉर्निंगला लिहा आणि एकदा इव्हिनिंगला लिहा. मॉर्निंगला लिहिलेले पॉईंट्स इव्हिनिंगला मॅच झाले पाहिजेत. जर मॅच झाले तर रिव्हिजन बेस झाली, नाही मॅच झाले तर आपल्याला ते थोडंसं वाचावं लागेल. कळलं नक्की. चलो, आता ह्याच्यानंतर पुढची स्टेप असणार आहे PYQ. आता PYQ करताना बघा, 2019 ते 2025 प्रत्येक चॅप्टर वाईज PYQ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो. अजिबात लोड घेऊ नका. PYQ प्रिपरेशनला घेताना मज्जा काय होईल ते समजून घ्या. मोस्टली क्वेश्चन तुमचे आधीच झालेले असतील. का? कारण तुम्ही एक्झरसाइजचे क्वेश्चन्स ऑलरेडी प्रिपेअर करून बसलेला आहात. बोर्डमध्ये जवळपास
30 मार्क हे एक्झरसाइजच्या क्वेश्चनवरच असतात. त्यामुळं अजिबात पॅनिक होऊ नका. एक्झरसाइज बेस करा. क्वेश्चन फक्त इकडं तिकडं फिरून विचारलेले असतील, त्यामुळे पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होऊन जाईल, तुमचा जो चॅप्टर असेल ना तो 70% झालेला असेल. नंतर ह्या स्टेपला जेव्हा तुम्ही PYQ करताल ना तेव्हा तो 20% होऊन जाईल. कारण मोस्टली तुम्ही आधीच झालेले क्वेश्चन परत रिवाईज करताय, म्हणजे रिव्हिजन पण झाली की नाही. नंतर पुढची स्टेप असणार आहे ते म्हणजे टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स. आता टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय पाहिजे, रीडिंग करायचं. बघा रीडिंग मी काय सांगितलं आहे, 3 पेजेस तुम्हाला बॅक टू बॅक रीड करायचे आहेत. रीडिंग करायला खरंच वेळ नाही लागत आणि तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डायग्रॅम्स वगैरे आहेत, त्यामुळं जो रिटर्न केलेला पार्ट आहे तो थोडासा कमी आहे. त्यामुळं तुम्ही इझिली 3 पेजेस बॅक टू बॅक रीड करू शकता. हार्डली तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतील. एक जस्ट ती कन्सेप्ट समजून घ्यायची म्हणून रीड करा. रीड करताना काय करा, इम्पॉर्टंट जे वर्ड्स असतील ना त्यांना अंडरलाईन करून ठेवा. ह्यानी काय होईल, जेव्हा बोर्ड एक्झाम येईल ना तेव्हा तुम्हाला चॅप्टर वाचायची गरज नाही पडणार. तुम्ही ऑलरेडी इम्पॉर्टंट वर्ड्स हायलाईट केलेले असतील, डेफिनेशन्स हायलाईट केलेले असतील, काही कंडिशन्स हायलाईट केलेल्या असतील तर त्या कंडिशन तुम्हाला नक्की समजून येतील. क्लिअर. आता हे का करायचं आहे आपल्याला, तर 1 मार्क आणि 2 मार्कच्या क्वेश्चनसाठी. म्हणजे बघा मी तुम्हाला सिम्पल प्लॅन सांगितला. पहिला प्लॅन काय सांगितला, तर तुम्हाला एक्झरसाइजचे क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे आहेत. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर ऑलमोस्ट तुमचा 70 to 80% जो काही चॅप्टरचा पार्ट असेल तो ह्यातच कवर होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही PYQकडे येताल, मग त्याच्यामध्ये तुमचा 10 to 15% पार्ट होऊन जाईल. म्हणजे इथपर्यंत तुम्ही चॅप्टर पूर्ण केला. आता बघा काय झालं, जेव्हा तुम्ही एक्झरसाइजचे क्वेश्चन करून PYQला येतात तेव्हा काही क्वेश्चनची रिव्हिजन होऊन जाईल, बरोबर. आणि जेव्हा PYQ आणि एक्झरसाइजचे क्वेश्चन करून टेक्स्टबुकच्या क्वेश्चनला येतात तेव्हा सगळे पॉईंट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिसतील. म्हणजे काय झालं, एक्झरसाइजच्या क्वेश्चनची तुमची 2 वेळा रिव्हिजन झाली, PYQची रिव्हिजन तुमची एकदा झाली की नाही. म्हणजे प्रिपरेशन करत करत आपण काय केली, रिव्हिजन केली. हेच ह्या प्लॅनिंगचं महत्त्व आहे. समजलं, नक्की क्लिअर झालं. आता ह्याच्यामधून आउटपुट काय येईल ते पण बघा. जसं मगाशी बोललो तसं, अरे इथं जरा चुकलं, इथं ऑल पाहिजे होतं. बघा जेव्हा पहिल्या स्टेपला तुम्ही असाल तेव्हा तुमच्यासाठी सगळे क्वेश्चन्स काय असतील, नवीन असतील. कारण तुम्ही फर्स्ट टाईम करताय ना त्यामुळे नवीन असतील. जेव्हा सेकंड स्टेपला येताल, म्हणजे ही पहिली स्टेप कुठली होती, तर ही आपली एक्झरसाइजची होती, बरोबर. सेकंड स्टेप कुठली असणार आहे, तर ही आपली PYQवाली असणार आहे. आणि थर्ड स्टेप कुठली असणार आहे, तर आपली बुक रिडिंगची असणार आहे, बुक रिडिंग. मग आता पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला सगळे क्वेश्चन्स काय असतील, नवीन असतील. सेकंड स्टेपला काय होतील, सम क्वेश्चन्स, सम मोस्टली तर झालेलेच असतील, सम क्वेश्चन्स न्यू असतील. आणि थर्ड स्टेपपर्यंत एकही क्वेश्चन असा नसेल की जो तुम्ही त्या चॅप्टरमधला बघितलेला नसेल. म्हणजे सगळं प्रिपरेशन तुमचं झालेलं असेल. म्हणजे काय झालं बघा, रिडिंग करताना काय झालं, जे काही क्वेश्चनचे पॉईंट्स होते ते रिवाईज झाले. म्हणजेच प्रिपरेशन करत करत आपण काय केली, रिव्हिजन केली. समजलं नक्की व्यवस्थित. आता S1 आणि S2साठी हाच प्लॅन फॉलो करा. अजिबात प्लॅनला चेंज करू नका. ह्या प्लॅनवरती स्टिक राहा. प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित बघा. आधी एक्झरसाइजचे क्वेश्चन्स घ्या जे तुम्ही सेमिस्टर एक्झाममध्ये केलेले असतीलच. PYQसुद्धा काही क्वेश्चन तुमचे सेमिस्टर एक्झाममध्ये झालेले असतील, पण टेक्स्टबुक रिडिंग बऱ्याच जणांनी केलेलं नसेल. त्यामुळे टेक्स्टबुक रिडिंगवरती फोकस ठेवा. कारण मोस्टली काही क्वेश्चन्स जे असतील ना ते थोडे ट्रिकी असतील आणि ते क्वेश्चन्सच एक्झाममध्ये आपल्याला पॅनिक करतात. त्यामुळे पॅनिक व्हायचं नसेल तर आपल्याला टेक्स्टबुक वाचावं लागेल. कळलं नक्की. प्लॅन कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही डाऊट असेल तर तो देखील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. कुठला टॉपिक जर तुम्हाला क्लिअर झाला नसेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तो नक्की विचारा. अजून कुठल्या सब्जेक्टचा प्रिपरेशन प्लॅन पाहिजे तुम्हाला, M1 त्यानंतर M2 अजून जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचं प्रिपरेशन प्लॅन जर हवा असेल नक्की कमेंट करा. तुम्हाला तुमचा आन्सर नक्की भेटून जाईल. चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.